पोचतोय का? असं आता पाऊस पण पडत नाही असं गारडू नका. सर्वप्रथम कलगीतुरा समाज उन्नती मंडळ आणि रत्नागिरी रायगड मधील सर्व समन्वय समित्या यांच्या नियमाप्रमाणे आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर संतोषजी कोल्हापते यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे. हॅलो हॅलो धन्यवाद साहेब. हॅलो सर्वप्रथम मी आमची ओळख देतो. हॅलो 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 आम्ही कलिकेवाले भानुदास घराण्यातील मूळ कवी सोनू भाऊराव, गुरुवर्य जाणू नारायण, कृष्ण अर्जुन, बाबाजी सदानंद, वसंत भिकाजी यांचे शिष्य शाहीर मंगेश यादव, मुक्काम पोस्ट अंबई, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, सह संजय पेजले, संकेत अकबार, प्रकाश सावडेकर, विष्णू मुदगल, शाखा आई जीवदानी नृत्य कलामंडळ विरार यांना घेऊन आज या ठिकाणी मी आपली कोकणची लोककला कलगीतुरा सादर करत आहे. हा कार्यक्रम चालू करण्यापूर्वी आज खरोखरच माझ्यासारखा भाग्यवान हा कोणी नाही. त्याला कारण असं आहे की ज्यांनी कैक दशक या कोकणच्या प्रत्येक घराघरावर मनामनावर अधिराज्य गाजवलं ते नाव म्हणजे रामचंद्रजी ठाणेकर या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. खरोखरच माझ्यासारखा भाग्यवान मी. त्यानंतर माझे वस्ताद कृष्णाजी जोगले खास गावावरून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. सर्वांची नावं मगाशी सर्वांचा आम्ही सन्मान केलेला आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. खास करून शाहिरांनी माझ्या प्रत्येक शब्दावरती, प्रत्येक कवनावरती, प्रत्येक काव्यकल्पनेवरती बारकाईने नजर ठेवायची आहे आणि ठेवतील. कारण आज माझ्या एकट्यासाठी त्यांनी 4 शीघ्र कवी, नुसते कवी नव्हे, शीघ्र कवी घेऊन आलेले आहेत. असू द्या, बघूया, आपण पुढे जाऊया. सर्वप्रथम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गणाधीश जोगीश सर्व गुणांचा, गणाधीश जोगीश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ दोन्ही गुणांचा, मुळारंभ आरंभ दोन्ही गुणांचा. अशा माझ्या लाडक्या गणरायाला वंदन करतो. माझ्या आंबेगावची ग्रामदेवता, माझ्या आंबेगावची ग्रामदेवता श्रीदेवी भैरी
केला हे एका मातेला सहन झालं नाही व तिने आई भवानीकडे मागणं मागितलं की माझ्या पोटी असा पुत्र दे की तो या साऱ्यांचा नायनाट करेल. अशी ती राष्ट्रमाता म्हणजे आई जिजाऊ या मातेच्या उदरी भवानीच्या आशीर्वादाने एक पुत्र जन्मास आला. त्या पुत्राने समस्त हिंदू धर्माचा भाग्य विधाता झाला. त्या आमच्या महाराष्ट्राच्या भाग्य विधात्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा तसे या पवित्र भूमीत जन्मलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने अमर झालेल्या सर्व महामानवांना शरणस्पर्श सीमेवरती लढणाऱ्या उत्तम ऑपरेशन सिंधूर यशस्वीरित्या पार पडणाऱ्या माझ्या त्या वीर जवानांना सलामी सलामी सलामी. आम्ही ही कला सादर करते व आपण या कलेचे उद्धार करते. मायबाप रसिका आपण आज शाहिरी मानाचा मुद्रा तसेच या ठिकाणी या तमाम गर्दीमध्ये कलगीतुरा या कलेचे जोपासक शाहीर वर्ग गुरुवर्ग आणि माझे मित्र सगळे शाहीर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहीर मंगेश यादवचा मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे आज जो आपणासमोर आपली सेवा करण्यासाठी उभा आहे ते मला या कलेमध्ये घडवणारे माझे गुरुवर्य वक्ता शाहीर व्यक्ती कानुभोर माझे गुरुबंधू संजयजी पेरले यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा तसेच आज आम्हाला आमच्या या बाल नृत्य कलांचा नृत्य आविष्कार व मला माझी वेळी वाकडी कला सादर करण्याची जी संधी दिली ते त्या नवतरुण मित्रमंडळ आवरे गुरुवारी आणि शाहीर भिकाजी कानुभोर यांना देखील शाहीर मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे आज मला लाभलेले संगीतकार माझे ढोलकी बंधू या ठिकाणी आहेत परशुरामजी गावडे शिंदेजी ठाणेकर ऑर्गन मास्टर ज्याने त्यांच्या संगीताने कैक गाणे सुमधुर झालेले आहेत असे आमचे विशालजी कुसुम बँजो मास्टर सुरेशजी वेल्हे आमचे प्यार वादक कौटेंद्र गुरव आणि साऊंडवाले दादा तुम्हाला देखील शाहीर मानाचा मुद्रा करतो. रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत कलगीतुरा धन्यवाद. माझ्या हातून आनंदा
कृपा होता तरलो मी कलेच्या पायी आणि तुझ्या चरणासी गातो मी तुझी नवना दीपक मोरे, श्रीमय दीपक मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलेलं आहे, त्याचा मी मनस्वी स्वीकार करतो. सर्वप्रथम जिच्या छत्रछायेखाली आम्ही सर्व विरार वसई सगळे माझे नागरिक वावरतो, जिच्या कृपा आशीर्वादाने आमचा संसार चालवतो, अशा या आदिमाया शिवशक्ती जी आमची उंच डोंगरावरती बसलेली आहे, त्या आमच्या जीवदानी मातेचं आपण स्तवन करूया. रूढी परंपरेच लेणा सदा रूढी परंपरे सलामी जतन करेन तुझ्या शक्तीने फुलू दे गळा काव्य रत्न माला तुझ्या शक्तीने फुलू दे गळा काव्य रत्न माला चूक भूल होता माऊली परी तू चूक भूल होता माऊली परी तू सांभाळून घे तुझ्या या लेकराला. 1 2 3 4 Thank you.
सदानंद अखंड नागेश्वरीचा अखंड भानुदास घराण्याचा संदेशजी कांबळे यांकडून 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे आणि मला स्वीकार करतो. आई जोदाणी मातेचं स्तवन झालेलं आहे. आता आपला समोर गणाचा विषय साधा सोपा आहे की ढगांचा कडकडाट मिरग आषाढाच्या सरी हिरव्या शाळूने नटली वसुंधरा ही खरी सावळ देती या सणाची बसून येतोय हुंदरावरी आणि 1 वर्षाने बापा आपल्या घरोघरी. 39 दिवस राहिलेले आहेत. 27 ऑगस्टला आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये बाप्पा गणरायाचं आगमन होणार आहे. याच आशयाचा मी या विषयाचा गण सादर करतोय की सुरू झाला पावसाळा आनंद झालाय मनी की सुरू झाला पावसाळा आनंद झालाय मनी लवकर येणार या विश्वाचा धनी लवकर येणार या विश्वाचा
200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. सॉरी, यश भोवड यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे आमचे विष्णू सकपाळ यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचा मनस्वी स्वीकार करतो. स्तवन गणरायाला गणेश झालेला आहे. आता गवळण. तत्पूर्वी शाहिरांची आणि माझी ही जवळजवळ 9 वर्षाची भेट आहे. शाहिरांची आणि माझी ही 9 वर्षाने आज या ठिकाणी भेट आहे. आणि शाहिरांचं एक थोडस मी अभ्यास केला की 9 वर्षापूर्वी जी शाहिरांनी मला त्यांची जी वंशावळ दिली होती आणि या वर्षी जी मला ही वंशावळ दिलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी मला तफावत जाणवते. कारण बुवा शाहीर बाहेर असतील तर ऐका, त्यांनी त्यांचे पण लेखणी करून देणार असतील त्यांनी सुद्धा ऐका. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा आपण मांडावर सागरिक होतो तेव्हा घाणेकर मावळी समोर बसलेले आहेत. जेव्हा आपण मांडावर सागरिक होतो तेव्हा आपल्याला एक वंशावळ मिळते. ही वंशावळ आपण शेवटपर्यंत टिकवायची असते, त्याच्यामध्ये छेडछाड करायची नसते. म्हणजे शाहिरांनी काय केले सांगू, शाहिरांनी बापच बदललाय. या कलेचा त्यांचा दुसरा बाप आहे. वैयक्तिक जीवनात तुम्ही जात नाही, या कलेतला बाप हा एकच असतो, तो एकच ठेवायचा असतो. शाहिरांची वंशावळ बघितली, आता तुम्ही माझ्याकडे आहे तो पुरावा. आणि शाहिरांमध्ये एक थोडस मला आता जाणवलं. आता जेव्हा मी पास मागवलं, जेव्हा शाहिरांकडून पास मी मागवून घेतलं, आपल्या परंपरेनुसार शाहिरांनी जवळजवळ 4 कवी आणलेले आहेत लेखणी लिहायला. पण शाहिरांनी एक मोठी चूक केली की जो पास आहे ना पूर्ण कोरा दाखवला मला. स्वतःचं नावही त्याच्यावर लिहिलेलं नाहीये. म्हणजे जसं मंडळीने त्यांना दिलेलं आहे ना तसंच मला येऊन दाखवलं. शाहीर डबल बारी करायला उभं राहिलात. मैत्री संबंध हे वेगळे आहेत आणि तुम्ही आज घराण्याची बाजू मांडताय, शिवाची बाजू मांडताय. तुम्ही आज घराण्याचं प्रतिनिधित्व करताय. अशा चुका पुन्हा पुन्हा करू नका. कारण कसं आहे, घराणं म्हटलं तर बाजी लागते ती आपल्या घराण्याची. घराण्यासाठी लढतोय आपण आणि तुम्ही या पासावरती कोरा पास म्हणून आणून दाखवताय. त्यापेक्षा कशाला दाखवायची गरज नव्हती ना. आता हे मला बोलायला लागते कारण पुन्हा यांच्याकडून कशी चुकी होऊ नये. या ठिकाणी पारितोषिक आहे की कोकणची गौरव गाथा गीत झालं पाहिजे. पहिली प्रकाश मोरे यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस आहे. नक्कीच फरमाईश गीत होईल. हॅलो, सन्माननीय शांताराम गावणा यांच्याकडून 111 रुपये दिले गेले आणि जुगारी नृत्य कला पदक आपले आभारी हो. आभारी हो. तसेच चेतनजी मोहिते चाल मास्टर यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आमचे चिली मावळे या ठिकाणी आलेले आहेत. आज खरोखरच एक जातीवंत शाहीर राजापूर तालुक्यातले एक नावाजलेले शाहीर आहेत रामचंद्र चिले. हॅलो, रामचंद्र चिले या मावळीने घराण्याबद्दल म्हणजे जी हौशावर दिल्याबद्दल आणि त्याच्यावर वाच्यता केल्याबद्दल शाहिराने त्या व्यक्तीने शाहिरीसाठी 500 रुपये दिलेली आहे. आणि जुगारी नृत्य कलापदांचे आभार आहोत. आभार आहोत. तसेच सन्माननीय मोरेश्वर पाटे गोहागर या शिवगार्धना नृत्य कलापदक विसापूर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये दिले गेले आणि जुगारी नृत्य कलापदक त्यांचे आभार आहोत. आभार आहोत. त्याचप्रमाणे महेशजी पाईत आमचे सगळ्यांचे लाडके भाऊजी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं बहुमोल पारितोषिक आहे. स्तवनकन झालेला आहे. आता गवळण सादर करतोय. गवळणीचा विषय तसा माझा होवाना थोडासा लागत आहे तसं समजा. शेरोशायरी भरपूर आहेत. शेरोशायरीचा बादशाह समोर बसलेला आहे. पण आता थोडं आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे शेरोशायरी ठेवतो बाजूला. गाण्याचा विषय फक्त माझा असा आहे, यशोमती मैया से बोले नंद लाला
अरे खोट नको बोलू का ना खरं खरंच सांग. खोट नको बोलू का ना खरं खरंच सांग या साऱ्या जगाला. अरे खोट नको बोलू का ना खरं खरं सांग या साऱ्या जगाला. मी राधा गोरी गोरी, मी राधा गोरी गोरी, तू असा कसा काळा. शाहिरांनी मी जो या गवळणीतून प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर मला द्यायचं आहे. साधा सोपा विषय आहे की मी राधा गोरी गोरी, तू असा कसा काळा. मी राधा गोरी गोरी, तू असा कसा काळा. Gory, 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 Gory,
जीवदान गेले हे जीवदानीच्या कलापथक त्यांचे आभार. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुपये नृत्य कलापथक आमरस देऊळवाडी शाहीर संकेत दळवी शाहीर दीपक मोरे याचकडून 100 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक केलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी मगाशी फरमाईश आली होती ती छोटीशी घेतोय त्याच्यानंतर मी प्रश्न मागे बोलतोय. हिरवळ राणी जुळजुळ पाणी नागमोडिया वाटा वाया संगे खेळ खेळती समुद्राच्या या लाटा अशा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाता. अशा माझ्या कोकणाची गातो मी गवळण झालेली आहे. कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमाप्रमाणे एक शाहीर दुसऱ्या शाहिरावरती प्रश्न सोडतो. आमचा लेखी प्रश्न शाहिरांना आम्ही दिलेला आहे आणि हा लेखी प्रश्न जो आहे तो आम्ही आत्ताच नाही त्यांना दिलेला आहे. जेव्हा आमची बारी झाली होती 9 वर्षापूर्वी तेव्हापासून दिलेला आहे आणि शाहिरांनी जो बाप बदललेला आहे म्हणजे या कलेचा म्हणतोय आम्ही पर्सनली म्हणत नाही कोणाला. शाहीर मनाला लावून घेऊ नका. तुमच्या वैयक्तिक जीवनावरती बोलायचा मला काही अधिकार नाहीये. या कलेच्या निगडीत बोलतोय की तुम्ही जो बाप बदललेला आहे तो कशासाठी माहिती आहे का? फक्त आणि फक्त हा आमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. असं कोण करतं काय हो? आता नवीन प्रश्न आला की परत दुसरा बाप बदलायचा असं नाही होत. आणि बरोबर ना असं नाही होत ना कधी. एकच ठेवायचं. म्हणून नवीन जो बाप बदललेला आहे त्यांच्यानंतर बघूया शक्य होतो का आमचा प्रश्न आज. आणि आम्हाला आशा आहे की ज्या कारणास्तव तुम्ही बाप बदललेला आहे तो आज प्रश्न आमचा आज या ठिकाणी फुटेल आणि आशा बाळगतो. आमचा प्रश्न आपण समोर वाचून दाखवतोय की एका विशिष्ट प्रकारच्या यज्ञामध्ये एका बकऱ्याची आहुती देण्यात आली. त्यावेळी त्याचे धड आणि काळीज एका यज्ञात टाकण्यात आले व बकऱ्याला पुन्हा जिवंत करण्यात आले. परंतु अचानक त्या यज्ञातून रस बाहेर पडू लागला. त्यासाठी 5 तलाव खोदण्यात आली. तर आमचा विषय असा आहे त्या खोदलेल्या तलावाची लांबी रुंदी किती? 5ही तलावातून एक एक वस्तू निर्माण झाली ती कोणती? बकऱ्याची उत्पत्ती कशी झाली? त्यावेळी बकरा आधी की बकरी? आम्ही टिप दिलेली आहे की योग्य पुरावा असल्यास आम्ही तो उत्तर पटवून घेऊ. आणि आता प्रश्नपद शाहीर आजचा हा प्रश्न आणि त्याला अनुषंगाने आता 3 दिवसानंतर काय येते? काय गटारी? हो 3 दिवसानंतर काय येते? गटारी. विषय आपला आहे बकऱ्याचा. 3 दिवसानंतर आहे गटारी. विषय आहे बकऱ्याचा. तत्पूर्वी प्रश्नपद करण्याच्या पूर्वी आपल्यासाठी एक ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण म्हणजे म्हणावं लागेल की आपल्या महाराजांच्या 12 गड किल्ल्यांची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालेली आहे. आणि खरोखरच नव्हे तर आपल्या समस्त हिंदू धर्मासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यावर मला एकच म्हणायचं आहे की जगी वार्ता ही पसरली छाती फुगली गर्वाने जगी वार्ता ही पसरली छाती
किल्ल्यांची नोंद घेतली युनेस्कोने आपल्या या गड किल्ल्यांची नोंद घेतली युनेस्कोने रोहित डिंगणकर 100, प्रभाकर डिंगणकर 100 रुपये या सर्व देणगीदारांचे आणि जुना नृत्य कलावादक सदस्य आभार आता प्रश्नपत्र सोबीता निवडलेले आहे आमची गोतडवाडी या ठिकाणी आलेले आहे त्यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद आता प्रश्नपत्र चाल सगळ्यांच्या परिचयाचे आहे मुद्दाम निवडलेली आहे कारण मला या गाण्याची काट नक्कीच शाहीर देतील म्हणून काय म्हणायचं चाल आहे का रेकॉर्ड ब्रेक केलं या त्यानं रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं अरे रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हवाल पुढच्या गुन्ह्यात अरे रेकॉर्ड ब्रेक केलं त्यानं हवाल पुढच्या गुन्ह्यात म्हणतो बेटन जावा मी गुन्ह्यात म्हणतो बेटन जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो शायरी मानाचा मुद्रा म्हणून काय म्हणायचं आहे अवयत्या बुधवारी काय आहे गटारी अरे येत्या बुधवारी हाय वो गटारी येत्या बुधवारी हाय वो गटारी काय म्हणते आपली परंपरा ही राखायची आपली परंपरा ही राखायची साऱ्याने आज हित चाकायची साऱ्याने आज हित चाकायची तुरेवाल्या या बकऱ्याला कापायची तुरेवाल्या बकऱ्याला कापायची शाहीर मी जो शब्द वापरलेला आहे तो जबाबदारीने वापरलेला आहे आणि तुम्हाला तुरेवाला बकरा असतो की नसतो हे तुम्हाला माहिती आहे कारण तुमचं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये केलेलं आहे म्हणून काय म्हणायचंय सब साऱ्यांनी आजीत चाकायची सब साऱ्यांनी आजीत चाकायची तुरेवाल्या या बकऱ्याला कापायची सब साऱ्यांनी आजीत चाकायची तुरेवाल्या या बकऱ्याला कापायची
ठिकाणी